वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत एक पकोडा। त्यासाठी इथे मी 2 चॉप केलेले ऑनियन्स घेतलेले आहेत। लगेच त्यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ यासाठी टाकतोय कारण कांदा जो आहे ना तो ओलसर राहील आणि नंतर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट टाकेपर्यंत त्याला पाणी सुद्धा सुटेल। तर आपल्याला रेसिपी बनवताना कुठेच पाणी यूज करायची काहीच गरज नाही आहे। तर कांद्यामध्ये मीठ पहिलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की कांदा जो आहे तो इझिली सेपरेट होऊन जातो। त्यामुळे आपल्याला सेपरेट करायची वेगळ्याने गरज नाही आहे। त्यानंतर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जिरा पावडर ॲड केलेली आहे। त्यानंतर धना पावडर ॲड करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये। त्यानंतर आपण गरम मसाला ॲड करणार आहोत आणि त्याच्या आधी आपण लाल मिरची पावडर ॲड करायची आहे। लाल मिरची पावडर तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर आपण गरम मसाला टाकणार आहोत। गरम मसाला इथे मी थोडाच टाकला होता। आता यानंतर ग्रेट करून घ्यायचं आहे। इथे मी अंडी आहेत ना 2 अंड्याचे पीस जे आहेत ते ग्रेट करून घेतले होते आणि खिसून टाकले होते वरून। व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या लेअरमध्ये सुद्धा अंड्याचा एक वेगळा टेस्ट येतो, त्याचा क्रंचीनेस येतो आपण फ्राय केल्यानंतर। म्हणून आपण थोडंसं अंडं जे आहे ते इथे खिसून टाकलेलं आहे। त्यानंतर आपण व्यवस्थित सगळे मसाले जे आहेत ते मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून मसाले व्यवस्थित मिक्स झाले की टेस्ट छान येईल आपल्या भजींची। त्यासाठी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत इथे आपला मसाला मिक्स करून झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करणार आहोत। आणि इथे मी बेसनचं पीठ जे आहे ना ते मी फक्त अर्धा वाटी बेसनचं पीठ घेतलं होतं। जर इथे तुम्ही 2 कांदे वापरताय तर तुम्ही अर्धा वाटी बेसनचं पीठ यूज करू शकता। बेसनचं पीठ ॲड करून झाल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की इथे व्यवस्थित मिक्स होईल हळूहळू। याच्यामध्ये पाणी मी थोडंसुद्धा ॲड केलं नव्हतं आणि तुम्हाला पण पाणी ॲड करायची गरज नाही आहे। पाणी ॲड केल्यामुळे थोडी टेस्ट त्याची बदलते आणि टेस्टी लागत नाहीत जितके ते बिना पाणी टाकता लागतात। सो इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, पहिलं तो छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे। हाताला तेल लावून त्यानंतर असं प्रेस करायचं आहे व्यवस्थित आणि मधल्या पोर्शनमध्ये जे आहे ना तो आपण छोटासा आपला एकचा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित तिथे मध्ये ठेवायचा आहे। परत आपण दुसरा बॉल बनवून आहे ना सेम प्रकारे वरून आपण त्याची लेअर लावून घेणार आहे आणि चांगला हाताने बाइंडिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक जे आहे ते आपलं बाहेर नाही आलं पाहिजे। व्यवस्थित बाइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की इथे मी कसं बाइंडिंग केलेली आहे त्याची व्यवस्थित, तसंच तुम्हाला बाइंड करून घ्यायचं आहे। तर इथे आता आपले सगळे पकोडे जे आहेत बनवून रेडी झाले होते, बाइंडिंग करून रेडी झालेले। सो इथे आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहेत। तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर आपण तेलाला लो टू मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे, जेणेकरून आपले आतून जे भजी आहेत ना ते व्यवस्थित कुक होतील। कांदा आहे, कांद्याला सुद्धा फ्राय व्हायला थोडा टाईम लागतो। आतून सुद्धा आपलं बेसनचं पीठ वगैरे जे आपण ॲड केलं होतं ते कुक झालं पाहिजे, यासाठी आपण लो टू मीडियम फ्लेमवरती त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। एक एक करून इथे मी आपले जे पकोडे आहेत ते मी ॲड करून घेतलेले आहेत आणि 30 सेकंड नंतर टाकून झाल्यानंतर 30 सेकंड नंतर आपण त्याला टर्न करायचं आहे। आणि टर्न करताना मी इथे चमच्याच्या यूजने टर्न केलं होतं। मला इझी पडत होतं ते टर्न करायला, कारण इथे कोणता सपोर्ट नव्हता पॅनला की मी व्यवस्थित टर्न करू शकेन। सो मी इथे स्पूनच्या मदतीने त्याला टर्न केलं होतं आणि तुम्ही बघू शकता की लगेच त्याला ब्राऊन असा कलर आला होता। मी लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करूनसुद्धा, त्यासाठी तुम्हाला लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचं। हाय फ्लेमवरती फक्त वरून ते करपून जाईल, क्रिस्पी होणार नाही त्यातून। सो आता आपले रेडी आहेत आपले एक पकोडे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।